माझ्या मते 5वं, फर्स्ट आणि 5th की 4th, पहिला आणि 5वं गणित. टीचर आमच्या मोबाईलचा बॅलन्स केला आहे म्हणून मी नाही शिकली. पहिला आणि 5वं आणि युनियनच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायला सांगितलेल्या, युनियनच्या प्रॉपर्टीज सिद्ध करायला सांगितले. टीचर पहिला आणि 5वं टाकलाय टीचर मी ग्रुपवर. बरं बरं, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. पण टाकलेलं आहे टीचर. व्हेरी नाईस. आता आपण पुढचं घ्यायचं. ओके मॅम. पटकन आपल्याला लेसन संपवता येईल. हो टीचर. वर्ड प्रॉब्लेम आहेत, आपल्याला शाब्दिक उदाहरणं आहेत इथे आता, है ना. दिसते स्क्रीन सर्वांना? आता म्यूट करा. स्क्रीन दिसते ना सर्वांना? यस मॅम, दिसते. बरं, आता आपल्याला काय दिलेलं आहे, सेकंड वाला आपण बघूया. सेकंड सम, दुसरं गणित. इन अ हॉस्टेल देर आर 125 स्टुडंट्स. काय झालं टीचर? हे मराठीतून दाखवा ना. मराठीत पण दाखवू का? बरं, एक मिनिट. हा, पण 2 मी हे करते, शेअर करते. बघते, मला 2 PDF शेअर करता येतात का एका टायमाला? नाही, एका वेळेला एकच येईल रे मुलांना. एका वेळेला एकच PDF आपण बघूया मराठीमध्ये पण. सांगते, मराठीमध्ये आपण बघू आधी, मग इंग्लिश मध्ये बघू. ठीक आहे. इथे एका वसतिगृहामध्ये दिसते स्क्रीन? यस मॅम. यस मॅम. एका वसतिगृहात एकूण 125 विद्यार्थी आहेत. पूर्ण वसतिगृहात 125 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात आणि 20 विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात. तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा. म्हणजे जे एकही पेय घेत नाही अशा विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची आहे. आता इथे जे एकूण विद्यार्थी आहेत वसतिगृहात ते 125 आहेत. आता वसतिगृहात सगळे आपला जो वसतिगृहातले विद्यार्थ्यांचा जो संच आहे एकूण, तो आपला विश्वसंच पकडायचा. म्हणजे त्याच्यामध्ये वसतिगृहातले सगळे विद्यार्थी आहेत. म्हणजे तुमचा विश्वसंच जो आहे तो वसतिगृहातले सर्व विद्यार्थ्यांचा संच आहे. म्हणजे हॉस्टेल मधले सगळे स्टुडंट्स चा सेट म्हणजे यू आहे. आणि त्या यू मध्ये एकूण किती मुलं आहेत? यू संचामध्ये, विश्व संचामध्ये 125. 125 पहिला जो आपण नंबर लिहायचा आहे तो यू चा लिहायचा, कारण यू जो आहे आपला तो काय आहे? वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांचा संच, म्हणजे तो आपल्यासाठी विश्व संच आहे. इंग्लिश मध्ये लिहू हे? यस मॅम. सेट ऑफ, यस मॅम. मराठीत पण लिहिते, सेट ऑफ स्टुडंट्स इन हॉस्टेल. हॅलो टीचर. वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संच. हा टीचर, हे कसं सॉल्व्ह करायचं मी सांगू का?
वसतिगृहातील विद्यार्थ्यांचा संच टीचर आहे सगळ्यात नाही मी शिकवते आधी म्हणजे बाकीच्यांना पण कळेल ना. आपल्यासाठी विश्व संच आहे. आपल्यासाठी काय आहे हा विश्व संच युनिव्हर्सल सेट आहे. तर आपण काय करायचं एन ऑफ यू आपल्याला विद्यार्थी किती आहेत ते आपल्याला दिलेत 125. आता दुसरे दोन छोटे सेट त्यांनी दिले. दोन संच छोटे दिलेले आहेत. पहिला संच जो छोटा दिलेला आहे तो आहे चहा पिणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा संच. चहा पिणारे चहा म्हणजे पहिला जो संच आपण ए घ्यायचा आहे ना तो काय घ्यायचा आहे माहित आहे चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आणि दुसरा जो छोटा संच घ्यायचा आहे तो कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. असं आपण दोन छोटे संच घ्यायचे. ते यू चे उपसंच असणार की नाही म्हणजे चहा घेणारे विद्यार्थी असू दे किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी ते वसतिगृहातलेच विद्यार्थी असणार की नाही. म्हणजे ए आणि बी असे संच आहेत जे यू चे उपसंच. यू म्हणून आपण वसतिगृहातल्या सर्व विद्यार्थ्यांचा संच घेतला जो आपला यू आहे. आणि ए काय घ्यायचा आपण ए जो आहे तो चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. सेट ऑफ स्टुडंट ड्रिंकिंग टी म्हणजे चहा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. आता चहा पिणारे विद्यार्थी किती आहे एकूण 80 आहे. चहा पिणारे विद्यार्थी किती आहेत एकूण म्हणजे ए मध्ये तुमचे एकूण 80 मुलं येणार. नंबर ऑफ ए जो आहे 80 म्हणजे नंबर ऑफ ए जो आहे तो 80 आहे. एन ऑफ ए 80 विद्यार्थी आहेत. आणि बी ड्रिंकिंग कॉफी कॉफी पिणारे विद्यार्थी कॉफी पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. मग एन ऑफ बी किती दिलेला आहे तुम्हाला एन ऑफ बी 60 दिलेला आहे. 60 दिलेला आहे. बरं 16 म्हणजे एन ऑफ बी तुमचा 16. आता आणखी आपल्याला काहीतरी दिलं 125 म्हणजे एन ऑफ यू आहे. एन ऑफ ए 80 आहे. एन ऑफ बी किंवा इथे टी कॉफीसाठी टी आणि सी घेतले तरी चालते. म्हणजे ए आणि बी च्या ऐवजी टी पिणारे टी या अक्षराने दर्शवले तुम्ही तसं घेऊया का टी आणि सी की ए बी चालेल कसंही तुम्ही घेऊ शकता. आता आणखी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणखी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की 20 विद्यार्थी जे आहेत ते चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात. मग आता हे जे 20 विद्यार्थी आहेत ते ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. बरोबर आहे म्हणजे चहा पण घेतात आणि कॉफी पण घेतात. म्हणजे हे 20 जे आहेत हे 20 जे आहेत ते कोणत्या संचातले आहेत तर दोन्ही संचातले. मग दोन्ही संचातले इंटरसेक्शन मध्ये येणार. बरोबर म्हणजे छेद संचातले आहेत. मग इथे आणखी दोन संच आपण लिहिणार आहोत जो आहे ए छेद बी. इंटरसेक्शन छेद बी संच काय आहे तर चहा व कॉफी. सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंक्स टी अँड कॉफी. इंटरसेक्शन मध्ये अँड येतं म्हणजे ए इंटरसेक्शन बी काय घेणार आहोत आपण अशा विद्यार्थ्यांचा संच चहा आणि कॉफी घेणार. चहा आणि कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा
किंवा पिणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. हा इंटरसेक्शन आहे, ए इंटरसेक्शन बी. हा पण एक वेगळा सेट आहे. मग तो सेट मध्ये काय येणार, जे विद्यार्थी चहा आणि कॉफी घेतात, विद्यार्थ्यांचा संच. मग याच्यातले पण विद्यार्थी तुम्हाला दिलेले आहेत, किती आहेत ते ए इंटरसेक्शन मध्ये. मॅम स्क्रीन नाही दिसत आहे. ते सेट आहे की स्क्रीन नाही दिसत मुलांना. मॅम आता दिसते. नाही मॅम. स्क्रीन दिसते की नाही? दिसते मॅम. बरं. आता एक आणखी सेट येतो जो ए दिसतंय मॅम. युनियन बी आहे. आता ए युनियन बी मध्ये काय येतं की असा संच, अशा विद्यार्थ्यांचा संच जे चहा किंवा कॉफी घेतात, म्हणजे काहीतरी एक घेतात किंवा दोन्ही पण घेणारे ह्याच्यामध्ये येतात, सगळेच येतात. ए मधले किंवा बी मधले किंवा दोन्ही मधले असे ए युनियन बी मध्ये येतात. ए युनियन बी म्हणजे दोन्हीचे आपण घटक एकत्र करतो. म्हणजे ए युनियन बी जो आहे तो सेट ऑफ स्टुडंट्स ड्रिंक्स टी और कॉफी. और तिकडे अँड आहे इंटरसेक्शन मध्ये, इथे और आहे. और म्हणजे दोन्ही पैकी काही चालतं त्यांना, काही पितात. म्हणजे ए युनियन बी मध्ये अशी मुलं आहेत जे काही चहा पित असतील, काही कॉफी पित असतील किंवा दोन्ही पण पित असतील, असे सगळे ए युनियन बी मध्ये येतात. ए इंटरसेक्शन मध्ये फक्त दोन्ही पिणारे आहेत, कोणतं तरी एक पेय पिणारे नाही. ए इंटरसेक्शन मध्ये या छेदसंचामध्ये दोन्ही चहा आणि कॉफी पिणारे येतात. पण ए युनियन बी मध्ये सगळे येतात, चहा घेणारे, कॉफी घेणारे किंवा दोन्ही घेणारे पण त्याच्यामध्ये येतात युनियन मध्ये. बरोबर आहे? ए युनियन मध्ये येस मॅम. येस मॅम. चहा किंवा बोलतो, युनियन मध्ये किंवा शब्द वापरतो, चहा किंवा कॉफी घेणारे मॅम आवाज विद्यार्थी. ब्रेक होतोय. आता आपल्याला एन ऑफ ए युनियन बी दिलाय का? चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी मिळून किती आहेत ते दिलंय का आपल्याला? नाही. तर आपल्याला नाही. ते नाही नाही. दिलंय. आपल्याला फॉर्म्युला आणि ते आपण शोधायचंय. आपल्याला फॉर्म्युला ऍक्च्युली आपल्याला शोधायचं काय माहितीये का? आपल्याला असं शोधायचंय की असे किती विद्यार्थी आहेत जे चहा किंवा कॉफी यापैकी एकही पेय, कोणतंही पेय ते घेत नाही, पीत नाही, असे विद्यार्थी. आता ते म्हणजे काय आहे? एकही पेय न घेणारे विद्यार्थी म्हणजे काय? तर तो कोणता संच असेल बरं? कोण सांगेल? एकही पेय न घेणारे विद्यार्थी. रिक्त संच. असं नाही होणार ना, असं नाही होणार की रिक्त संच. नूल सेट. टीचर सिंगलटन सेट किंवा फायनाईट सेट. नाही, तो संच आपण कसा रिप्रेझेंट करणार? जसं आपण ए युनियन बी रिप्रेझेंट करतो, चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी. ए इंटरसेक्शन म्हणजे ए छेद बी म्हणजे काय? चहा आणि कॉफी घेणारे. तसंच हा पण एक संच आहे जो अजिबात एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच. तो कोणता संच आहे माहित आहे का मुलांनो? बघा, ए युनियन बी आहे ना, ए युनियन बी. ए युनियन बी मध्ये काय येतं? ए युनियन बी मध्ये काय येतं? असे विद्यार्थी जे काहीतरी घेणार, एक तर चहा घेणार किंवा कॉफी घेणार किंवा दोन्ही घेणार, म्हणजे सगळे विद्यार्थी जे काहीतरी घेत आहेत, एक तरी पेय घेत आहेत. पण एकही पेय न घेणारे म्हणजे याचा आहे कॉम्प्लिमेंट, म्हणजे पूरक संच. पूरक संचामध्ये आपण काय घेतो? त्या संचातला एकही घटक घेत नाही आणि उरलेले यू मधले घेतो, विश्व संचातले. म्हणजे ए युनियन बी म्हणजे काय आहे? तर ए युनियन बी म्हणजे काहीतरी एक पेय कुठलं तरी किंवा दोन्ही पेय घेणारे विद्यार्थी. आणि त्याचा कॉम्प्लिमेंट काढला, पूरक संच काढला म्हणजे काय? एकही पेय
पूरक संच म्हणजे काय असतो, त्या संचातला आपण एकही ए युनियन बी मधला एकही नाही घेणार. ए युनियन बी मधला एकही म्हणजे चहा घेणारे पण नाही, कॉफी घेणारे पण नाही, दोन्ही पण घेणारे नाही, म्हणजे काहीही न घेणारे. म्हणजे त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा ए युनियन बी चा. कळलं का? मॅम ए युनियन बी मायनस नंबर ऑफ यू. मॅम नंबर ऑफ यू. आधी पण त्याच्यासाठी आधी आपल्याला एन ऑफ ए युनियन बी काढावा लागेल, कारण एन ऑफ ए युनियन बी आपल्याला माहित नाही, नाही काढू शकत. आधी एन ऑफ ए युनियन बी काढावा लागेल. एन ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला काय आहे, एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मॅम मी सांगू? मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन. तुम्हाला कळलं का मी मगाशी काय सांगितलं, कोणता आपल्याला सेट, कोणता सेट शोधायचा कळलं आपल्याला? हो. आता ए युनियन बी, मला इथे एन ऑफ ए युनियन बी मला शोधायचं आहे. एन ऑफ ए तुमचा 80 आहे, 20 आहे. 80 अधिक 60 140 होतात, वजा 20 म्हणजे 120. म्हणजे 120 असे विद्यार्थी आहेत जे काहीतरी घेतात, चहा घेतात, कॉफी घेतात किंवा दोन्ही घेतात, सगळे याच्यात आहेत. पण मग असे किती विद्यार्थी आहेत जे काही नाही घेत? टोटल विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी किती आहेत? 125 मायनस 120 इक्वल टू 5. हा, म्हणजे आपल्याला एन ऑफ ए युनियन बी जेवढे मिळतील ते युनिव्हर्सल सेट मधले उरलेले जे असणार विश्वसंचातले ए युनियन बी सोडून, ते काहीही पेय न घेणारे विद्यार्थी आहेत. कळलं का? त्यामुळे एकही पेय न घेणारे 5 न घेणारे विद्यार्थी 5 टीचर. 125 तुमचे विश्वसंचात आहेत आणि त्यातून 120 जण काहीतरी घेणार आहेत, चहा घेणार, कॉफी घेणार किंवा दोन्ही घेणार. त्यामुळे 5 विद्यार्थी असे आहेत जे काहीही घेत नाही. कळलं? हे कोणाला पाहिजे स्क्रीनशॉट वगैरे? स्क्रीनशॉट हवाय? येस मॅम. टीचर एक डाऊट होता, विचारू अदिती? हा विचार. टीचर म्हणजे मी कन्फ्युज झाले की तिथे जे अँड आणि ऑर जे आहेत तर ए युनियन बीच्या वेळेस आणि ए इंटरसेक्शन बीच्या वेळेस, तर ते अँड आणि ऑर कुठे यूज करायचं ते सांगा. और म्हणजे जे दोन्ही घेतात की नाही, जसं आपण मगाशी आपल्याला गणितात दिलंय की 20 विद्यार्थी असे आहेत जे चहा व कॉफी घेतात. व म्हणजे आणि दोन्ही घेतात, मग ते इंटरसेक्शन मध्ये येणार. आणि युनियन मध्ये काय येणार? युनियन मध्ये सगळे विद्यार्थी येतात जे काहीतरी घेणार. एक तर चहा घेणार, फक्त चहा घेणारे पण त्याच्यात येणार, फक्त कॉफी घेणारे पण, आणि दोन्ही घेणारे पण त्याच्यात येणार ए युनियन बी मध्ये. म्हणजे चहा किंवा कॉफी दोन पैकी काहीतरी एक घेणारे किंवा दोन्ही पण घेणारे सगळे त्याच्यात येतात ए युनियन बी मध्ये. आपण जर वेन डायग्राम काढला ना, तर वेन डायग्रामने पण तुम्हाला इझिली त्या गोष्टी कळतात. नाही कळलं का ताई? युनियन म्हणजे काय असतं? युनियन मध्ये आपण काय करतो? युनियन मध्ये आपण सगळे दोन्ही संचातले घटक एकत्र करतो, ए मधले पण आणि बी मधले पण. बरोबर ना? म्हणजे चहा घेणारे, कॉफी घेणारे, ए युनियन बी मध्ये जे घटक असतात, ए युनियन बी मध्ये जे एलिमेंट्स येणार आहेत ते आयदर ए मधले असतात किंवा बी मधले असतात किंवा दोन्ही मध्ये पण असतात. बरोबर ना? हो टीचर. येस मॅम. हो टीचर. मॅम मी विचारू होती. हा मॅम ते एन ब्रॅकेट ए एन बी ते उत्तर कसं आले ते सांगता का परत?
काय 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 ते एन तो फॉर्म्युला आहे. कसा काढला ते सांगता का? काय हे का यस टीचर. शेवटचा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आहे आपला धड्यामध्ये. त्या फॉर्म्युलावरून काढला आपण. एन ऑफ ए युनियन बी इज टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए म्हणजे चहा घेणारे विद्यार्थी 80. हा टीचर युनियनचे चिन्ह का वापरता? युनियन म्हणजे एकत्रित. युनियन म्हणजे काय? एकत्र जे चहा घेणारे पण आहेत किंवा कॉफी घेणारे आहेत. एक पेय कोणतं तरी घेणारे आहेत ते विद्यार्थी. फॉर्म्युलाच आहे ना तो, एन ऑफ ए युनियन बी. तो आपलं सूत्रच आहे. ते सूत्र तेच वापरावं लागणार ना. आणखी गणित सोडवूया. मॅडम ते ए बी आणखी गणित सोडूया म्हणजे तुम्हाला ए बी च्या मधात दोन्ही मध्ये असणार आहे ना. मॅम फॉर्म्युला लर्न करायचा आहे का? ए च्या आणि बी च्या मधात आहे ते दोन गोष्टी आहेत. एक सरळ यू आहे आणि उलटा यू आहे. असा बघा, हा सरळ यू जो आहे त्याला आपण संयोग संच म्हणतो. ए संयोग बी, ए युनियन बी. आणि उलटा यू जो लिहिलेला आहे त्याला आपण छेद संच म्हणतो. जे इंटरसेक्शन म्हणजे असे जे ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. हे संयोग संचामध्ये किंवा असतात. ए मध्ये किंवा बी मध्ये असे. ए किंवा बी. किंवा म्हणजे काय असतं? हे किंवा हे म्हणजे कुठल्या तरी एकामध्ये. ए युनियन बी मध्ये जे घटक असतात ते ए मध्ये असतात किंवा बी मधले असतात. दोन्ही मधले पण त्याच्यामध्ये असतात. जे दोन्ही मध्ये कॉमन आहेत ते पण सगळे एकत्र करतो आपण. पुढचं गणित सोडूया मग कळेल तुम्हाला आणखी व्यवस्थित. एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. आता एक परीक्षा आहे त्याच्यामध्ये 50 विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजीत उत्तीर्ण झालेले आहेत, पास झालेले आहेत. 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. 40 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले म्हणजे इंग्रजी आणि गणित दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले. तर आणि एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही. म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही जो दोनही विषयात नापास झालेला आहे, अनुत्तीर्ण झाला नाही. दोनही विषयात नापास झालेला कोणच नाहीये बघा. तर एकूण विद्यार्थी किती होते? एकूण विद्यार्थी किती होते बघा. हा मी तुम्हाला वेन डायग्रामने हे समजावून सांगते व्यवस्थित तुम्हाला कळेल. 150. बघा 150 मागे बघितलं उत्तर. नाही वेन डायग्राम काढला. हा वेन डायग्राम जर काढला आपण आता हा जो विश्वसंच आहे, विश्वसंच म्हणजे एकूण विद्यार्थी सगळे मिळून. हा त्याच्यामध्ये ए जो संच आहे, ए संच हा कोणत्या विद्यार्थ्यांचा आहे? हा आहे इंग्रजीमध्ये पास झालेले विद्यार्थी, उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. आणि दुसरा जो आहे तो मी असा कसं सोडवायचं थांबा ना, मी तुम्हाला आणखी सोपं तुम्हाला कळेल असं सांगते ना. गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत, हे इंग्रजीत उत्तीर्ण झालेले आणि गणितामध्ये उत्तीर्ण झालेले. काही विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले आहेत, इंग्रजीमध्ये पण आणि गणितात पण. ते किती आहेत? इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत?
इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले 50 आहेत. 60. आणि गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत? गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी किती आहेत? 60. आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले 40. तर आपल्याला विचारलंय त्यांनी की असे आपल्याला आणखी एक गोष्ट दिली त्यांनी की असा एकही विद्यार्थी नाही जो दोन्ही विषयात नापास झालेला आहे, अनुत्तीर्ण झालेला आहे. दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी आपल्याला माहित नाही, सॉरी एकही नाही. बघा, इंग्रजीत उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ना ते 50 आहेत. आता या 50 पैकी काही विद्यार्थी असे आहेत जे गणितात पण उत्तीर्ण झाले असेल, पण काही विद्यार्थी नसतील पण झाले ना. इंग्रजीत उत्तीर्ण झाले याचा अर्थ काय होतो? ते इंग्रजीत उत्तीर्ण झाले. गणिताचं माहित नाही, कदाचित ते गणितामध्ये काय झाले असतील, अनुत्तीर्ण झाले असतील, गणितात ते नापास झाले असतील, बरोबर. आणि गणितात जे उत्तीर्ण झालेत याचा अर्थ सगळे इंग्रजीत उत्तीर्ण झाले असं नाही. काही विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले असतील पण काही अनुत्तीर्ण पण झाले असतील. म्हणजे असे विद्यार्थी असू शकतात, ऐका, असे विद्यार्थी असू शकतात जे फक्त एका विषयात पास झालेत, एक तर इंग्रजी किंवा गणित. पण 40 विद्यार्थी असे आहेत ना, 40 विद्यार्थी जे दोन्ही विषयात पास झालेले आहेत, इंग्रजीमध्ये पण आणि गणितात पण. पण काही विद्यार्थी आहेत जे एकाच विषयात पास झालेले आहेत. पण असा एकही विद्यार्थी नाही जो दोन्ही विषयात नापास झालाय, असा एक पण नाहीये. म्हणजे या दोन संचांच्या बाहेर, या विश्व संचामध्ये बाकी काहीच नाहीये. अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी म्हणजे काय? बघा, आपला ए युनियन बी काय असणार? बघा, आपण समजा सेट बनवले तर ए सेट समजा गणितात इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेला, किंवा ई, आपण ई आणि एम घेऊ. ई म्हणजे इंग्रजीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी, एम म्हणजे मॅथ्स मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. ई इंटरसेक्शन एम म्हणजे इंग्रजी आणि गणितात उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले. ई युनियन एम काय येणार? ई संयोग एम काय येणार? असे विद्यार्थी जे इंग्रजी किंवा गणितात उत्तीर्ण झालेले, इंग्रजी किंवा गणित किंवा दोन्ही मध्ये उत्तीर्ण झालेले. आणि याचा जो कॉम्प्लिमेंट आहे तो म्हणजे काय आहे? कॉम्प्लिमेंट म्हणजे की असे विद्यार्थी, आता ई युनियन बी म्हणजे ई युनियन एम म्हणजे काय? असे विद्यार्थी जे ई मध्ये किंवा एम मध्ये म्हणजे दोन पैकी कशात तरी पास झालेले आहेत, एकतरी इंग्लिश मध्ये किंवा गणितामध्ये किंवा दोन्ही मध्ये. पण पूरक संचात काय येईल? असे विद्यार्थी जे दोन्ही विषयात काय झालेले आहेत? उत्तीर्ण. अनुत्तीर्ण नाही, अनुत्तीर्ण. कारण कॉम्प्लिमेंट मध्ये आपण काय घेतो? कॉम्प्लिमेंट मध्ये आपण त्या संचातले घटक घेतच नाही. आणि आपला जो ई युनियन एम आहे तो संच काय आहे? की दोन्ही मध्ये पास झालेले विद्यार्थी, दोन्ही मध्ये नाही तर दोन पैकी कुठल्या तरी एका विषयात पास झालेले विद्यार्थी ई युनियन एम मध्ये येतात. पण त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? तर कशातच पास नाही झालेले, कोणत्याही विषयात पास न झालेले विद्यार्थी, म्हणजे एकही विषयात उत्तीर्ण न झालेले, पण ते तर एम्प्टी सेट आहे. हा, एकाही विषयात अनुत्तीर्ण असलेले विद्यार्थी नाहीयेत काहीच. मग ह्या दोन संचाच्या बाहेर काहीच नाही येणार. युनियन सेट मध्ये सगळे जे विद्यार्थी आहेत ना ते मिळून ए युनियन बी मध्येच येणार. ए युनियन बी च्या बाहेर यू मध्ये कोणताही विद्यार्थी नाहीये. कारण ए युनियन बी च्या बाहेरचा जो सेट आहे ना हा, तो म्हणजे दोन्ही विषयात नापास झालेले विद्यार्थी असा आहे. इथे जे सेट आहे ना हा ए आणि बी सोडून जो आहे ना बाहेरचा, तो म्हणजे काय आहे? असे विद्यार्थी येतील इथे दोन्ही जे इंग्रजीत पण नाही पास झाले
हा, आणि दोन्ही गणितात विषयात झालं. पास नाही झाले. जर ते इंग्रजीमध्ये पास झाले असते तर इथे आले असते अनुत्तीर्ण झालेले. पण मग असा एक पण विद्यार्थी नाहीये ना, म्हणजे इथे बाहेर काहीच नाहीये. बाहेर या संचात यू मध्ये काहीच नाही. सगळे विद्यार्थी जे ते याच संचात आहेत, ए आणि बी मध्ये. म्हणजे तुम्हाला जर एकूण विद्यार्थी काढायला सांगितलं ना, तर एन ऑफ यू पाहिजे तुम्हाला. पण एन ऑफ यू म्हणजेच काय आहे? एन ऑफ यू म्हणजेच एन ऑफ ए युनियन बी आहे. दोन्हीचा नंबर सेम आहे, कारण यू मध्ये बाहेर असे कुठले मुलंच नाहीयेत. या दोन संचाच्या बाहेर विद्यार्थीच नाहीयेत, कारण अशी कोणतीच मुलं नाही जी अनुत्तीर्ण झालेली. त्यामुळे खरं तर आपल्याला शोधायला सांगितलं एन ऑफ यू, एकूण विद्यार्थी किती आहेत. पण आपण दोन्हीचा नंबर सेम का? एन ऑफ यू एन ऑफ ए युनियन बी, कारण बाहेरच्या कॉम्प्लिमेंटच्या पार्ट मध्ये काहीच नाही येणार. म्हणून ए युनियन बी आणि यू मध्ये दोन्ही मध्ये सारखेच नंबर असणार. मगाशी कसं झालं होतं मुलांनो, हे कळलं पाहिजे. मगाशी पण आपला चहा घेणारे कॉफी घेणारे असं आपलं होतं ना. हा चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच होता, हा कॉफी घेणाऱ्या. मग इथे तुमचे होते मध्ये पण चहा किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी होते. पण आपला ए युनियन बी किती आलेला? एन ऑफ ए युनियन बी 120 आलेला. आता एन ऑफ ए युनियन बी 120 आला म्हणजे एन ऑफ यू 120 असेल असं नाही ना. एन ऑफ यू 120 असेल असं नाही, कारण असे पण विद्यार्थी होते जे चहा किंवा कॉफी नाही घेणार, जे या बाहेरच्या पार्ट मध्ये येत होते. आता तसे नाहीयेत. आता बाहेरच्या पार्ट मध्ये काहीच नाही. याचा अर्थ यू मध्ये जे घटक आहेत ते म्हणजे एन ऑफ ए युनियन बी आणि एन ऑफ यू, हे दोन्ही कसे आहेत? संच समान संच. म्हणजे दोन्हीतला नंबर कसा असणार आहे? सारखा असणार. खरं तर तुम्हाला शोधायला सांगितलं एन ऑफ यू, पण एन ऑफ यू काढायचं तर सेम असणार, जो एन ऑफ ए युनियन बी असणार. कळलं का? त्याच्यासाठी मी हे सगळं सांगितलं की एन ऑफ यू आणि एन ऑफ ए युनियन बी सारखं का? नेहमीच ते सारखं नसतं. पण आता एकही विद्यार्थी कोणत्याही विषयात अनुत्तीर्ण झाला नाही, याचा अर्थ बाहेरच्या सेटमध्ये काहीच नाही. युनिव्हर्सल सेटचा बाहेरचा पार्ट जो आहे, कॉम्प्लिमेंट मध्ये एकही विद्यार्थी नाहीये. समजते का? म्हणून एन ऑफ यू आणि एन ऑफ समजून घ्या गोष्टी. एन ऑफ इथे 50 आहे. एन ऑफ एम म्हणजे गणितात पास झालेले विद्यार्थी 60 आहेत. आणि दोन्ही मध्ये उत्तीर्ण झालेले म्हणजे ई इंटरसेक्शन एम 40 आहे. आणि आपल्याला शोधायचं एन ऑफ यू. एन ऑफ यू शोधायचं. एकूण विद्यार्थी विचारलंय तुम्हाला, असं नाही विचारलं असे विद्यार्थी किती आहे जे गणितात किंवा इंग्रजीमध्ये पास झालेले आहेत, ते नाही विचारलंय आपल्याला. एकूण विद्यार्थी किती आहेत म्हणजे खरं तर एन ऑफ यू विचारलंय. पण एन ऑफ यू आणि एन ऑफ ई युनियन एम सेम आहे. समजते का? म्हणून मी एन ऑफ यू जर काढायचंय तर मी काय काढेन? एन ऑफ यू जर मला काढायचंय तर मी काय शोधेन? एन ऑफ ई काय? एन ऑफ यू आणि काय सारखं आहे? युनियन ई युनियन एन हे सेम आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. एन ऑफ ई युनियन एन चा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. एन ऑफ ई प्लस एन ऑफ ई इंटरसेक्शन एन. 50 अधिक 60 वजा 40. म्हणजे एन ऑफ ई एम किती आलं? माझाच आवाज मला काय येतोय? एन ऑफ ई युनियन एन किती आलं? 70. मग एकूण विद्यार्थी किती आहेत? एन ऑफ यू किती आहे?
70. 70. कारण तुमच्या कॉम्प्लिमेंट पार्ट मध्ये एक पण विद्यार्थी नाहीये, नाहीतर तो ऍड झाला असता याच्यामध्ये एन ऑफ यू मध्ये. जर असा विद्यार्थी असते ना जे दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले, ते बाहेर असते ना ते ई मध्ये असते ना एम मध्ये असते, कारण ते दोन्ही विषयात नापास झाले, तर ते बाहेरच्या भागात असते. कळते का मुलांना? वेन डायग्राम वरून समजून घ्यायच्या गोष्टी. वेन डायग्राम मदत करणार त्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. कळलं का? आता समजा ई मध्ये आणि एम मध्ये नाहीयेत, म्हणजे ई मध्ये कोणते विद्यार्थी जे इंग्रजीमध्ये पास झालेत, एम मध्ये गणितात पास झालेले विद्यार्थी आहेत. पण मग जर बाहेर विद्यार्थी आहेत तर ते ई मध्ये पण नाहीयेत आणि एम मध्ये पण नाहीयेत ना. म्हणजे जे इंग्रजीत पण पास झाले नाही आणि मॅथ्स मध्ये पण नाही पास झाले, ते इथे असणार, बाहेर असणार. पण इथे कुठलाच विद्यार्थी नाहीये जो दोन्ही विषयात नापास झालेला आहे, असा एकही विद्यार्थी नाही. म्हणून मग दोन्ही नंबर सेम. कळलं का? चौथं, एका शाळेतील इयत्ता 9वीच्या 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. 9वीचे 220 विद्यार्थ्यांना त्यांनी विचारलं की त्यांची आवड काय आहे, काय आवडतं त्यांना. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की त्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे. म्हणजे हे गिरिभ्रमण म्हणजे डोंगरावर चढतात नाही का, काय म्हणतात हिल क्लाइम्बिंग. हिल क्लाइम्बिंग. बरोबर. त्यानंतर 130 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की त्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे. 180 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की त्यांना आकाश दर्शन म्हणजे स्काय वॉचिंगची आवड आहे, आकाश दर्शनाची आवड आहे. म्हणजे आकाशाचं निरीक्षण करायचं, ग्रह तारे बघायचे, अशी त्यांची आवड आहे. आणि 110 विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की त्यांना गिरिभ्रमण पण आवडतं आणि दोन्ही गोष्टी आवडतात, आकाश दर्शन पण. म्हणजे हे इंटरसेक्शन आहे. तर किती विद्यार्थ्यांना या दोन्ही पैकी कशाचीच आवड नाही? असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना ह्यातलं एक काहीच आवडत नाही, ना गिरिभ्रमण आवडत ना आकाश दर्शन आवडत? आणि किती विद्यार्थ्यांना फक्त गिरिभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडते? फक्त असा शब्द दिलेला आहे. आता याच्यात पण तुम्हाला सांगते कसं आहे, काय काय तुम्हाला दिलंय हे थोडक्यात आणि काय विचारलंय. वेन डायग्राम आपण काढू. वेन डायग्राम वरून तुम्हाला कळेल. संच शिकायचं आहे तर वेन डायग्राम काढायला शिका. बघा, आपल्याला एकूण जे विद्यार्थ्यांचं त्यांनी सर्वेक्षण केलं ते किती होते विद्यार्थी? एकूण किती विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं त्यांनी? 220. 220. 220. मॅम तुमचा आवाज नाही येत. हा मग मी बोलतच नाहीये. हा, तर इथे मी आपला एक संच म्हणजे तुमच्या विश्व संचामध्ये म्हणजे एकूण किती विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण केलं? 220. म्हणजे एन ऑफ यू जो आहे तो 220 आहेत एकूण विद्यार्थ्यांना विचारलं. त्याच्यापैकी एकाला ए म्हणजे ज्यांना गिरिभ्रमणाची आवड आहे, म्हणजे हिल क्लाइम्बिंगची, आणि दुसरा सेट जो आहे तो बी आहे ज्यांना आकाश दर्शनाची आवड आहे, म्हणजे स्काय वॉचिंगची आवड आहे. बी आहे. ए जे आहेत ते हिल क्लाइम्बिंग वाले आहेत आणि बी जे आहेत ते स्काय वॉचिंग वाले. तर या दोन्हीचा नंबर मला दिलेला आहे. एन ऑफ ए किती दिलाय? म्हणजे हिल क्लाइम्बिंगची आवड असणारे किती जण आहेत? 130.
130. 130. आणि एन ऑफ बी किती दिलंय? 180. 180. आणि दोन्ही ज्यांना आवडतात ते किती आहेत? ज्यांना दोन्ही आवडते ते 110 आहेत माझ्याकडे. 110. हा, आता इथे बघा, पहिला तर तुम्हाला प्रश्न विचारला की अशी किती विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच आवडत नाही, बरोबर आहे? आता बघा, ए मध्ये किती मुलं येतात? ए मध्ये या पूर्ण ए संचामध्ये, म्हणजे ज्यांना याची आवड आहे. कशाची? हिल क्लाइम्बिंग. 130. तर हा पूर्ण जो आहे तो 130 आहे इथे. 130 म्हणजे हा पूर्ण जो आहे ए संच हा 130 आहे. म्हणजे हे सगळे विद्यार्थी 130 आहेत. आणि बी मध्ये 180. आणि दोन्ही आवडतात तो मधला भाग आहे हा, बरोबर आहे? हा मधला भाग. या मधल्या भागामध्ये किती मुलं आहेत? 110 ज्यांना दोन्ही गोष्टी आवडतात. हिल क्लाइम्बिंग पण आवडतं आणि काय आवडतं? हिल क्लाइम्बिंग पण आवडतं आणि स्काय वॉचिंग पण आवडतं. आता तुम्ही एक गोष्ट बघा, लक्षात घ्या. आता तुमचा ए जो सेट आहे, पूर्ण ए सेट मध्ये किती मुलं आहेत? ए सेट मध्ये 130. 130. पण 130 मधले ना 110 जी मुलं आहेत ना ती ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. म्हणजे 110 मुलांची जी आहेत त्यांना दोन्ही गोष्टी आवडतात. मग किती मुलं आहेत ज्यांना फक्त ए आवडतं, म्हणजे फक्त त्यांना त्याची हिल क्लाइम्बिंगची आवड आहे. असे किती विद्यार्थी असतील? 20. 20. बरोबर. का? कारण पूर्ण तुमच्या ए मध्ये 130 विद्यार्थी आहेत. हा पूर्ण ए जो आहे त्या पूर्ण ए मध्ये 130 आहेत. पण त्याच्यापैकी हा कॉमन पार्ट आहे, जे दोन्ही गोष्टी ज्यांना आवडतात तेच मुलं 110 आहेत. मग असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त ओनली हिल क्लाइम्बिंग आवडतं? ते किती जण आहेत? 20 मुलं आहेत. तसंच असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना फक्त स्काय वॉचिंग आवडतं? 50. 70. कारण पूर्ण बी मध्ये तुमचे 180 विद्यार्थी आहेत. पूर्ण बी मध्ये 180 आहेत. त्यातले 110 तर दोन्ही आवडणारे आहेत. मग असे किती विद्यार्थी आहेत? 180 मधले 110 जण आहेत त्यांना दोन्ही गोष्टी आवडतात. मग फक्त स्काय वॉचिंग वाले 70 आहेत फक्त. मग हा फक्त वाला प्रश्न जो आहे तो असा तुम्ही शोधू शकता की फक्त म्हणजे तुमचे जे 130 मधून 110 वजा करायचे, म्हणजे तुम्हाला फक्त ए पण नाही, ए मध्ये तर सगळेच येतात, ज्या दोन्ही आवडणारे पण ए मध्ये आहेत ना, पण फक्त ज्यांना ए आवडतं किंवा हिल क्लाइम्बिंग आवडतं ते 20 जणच आहेत फक्त. ठीक आहे. आता मला सांगा, इथे 20 मुलं, मध्ये 110 मुलं, इकडे 70 मुलं, एकूण किती मुलं झाली? इकडे 20 म्हणजे फक्त हिल क्लाइम्बिंग आवडणारे 20, हिल क्लाइम्बिंग आवडणारे 20 फक्त. 200 नाही. 200. ए युनियन बी सांगा मला. ए युनियन बी म्हणजे त्याच्यामध्ये फक्त ए आवडणारे, फक्त बी आवडणारे आणि दोन्ही आवडणारे असे सगळे येतात युनियन मध्ये. म्हणजे एकूण 20, 110, 70 म्हणजे 200 मुलं. 200 म्हणजे 200 मुलं अशी आहेत, 200 मुलं अशी आहेत ज्यांना काहीतरी आवडतं. फक्त हिल क्लाइम्बिंग आवडतं किंवा फक्त स्काय वॉचिंग आवडतं किंवा दोन्ही आवडतं. असे एकूण 200 मुलं आहेत. पण मग अशी किती मुलं आहेत ज्यांना काहीच नाही आवडत, जे ह्या 20 का? तुमचा पूर्ण जो एन ऑफ यू आहे, एकूण किती विद्यार्थ्यांना विचारलेलं त्यांनी? 220 मुलांना विचारलेलं. त्याच्यापैकी 200 मुलांनी सांगितलं काहीतरी आवडतं, ए आवडतं किंवा बी आवडतं किंवा दोन्ही. 110 मुलांनी तर असं सांगितलं की दोन्ही आवडतात गोष्टी. पण असे किती राहिले ज्यांना काहीच नाही आवडत?
तर एकूण विद्यार्थी 220 होते, त्याच्यातले 200ला काही ना काहीतरी आवडते, पण मग 20 असे राहिले. मग आपण काय करायचं, परत ए युनियन बी शोधायचं आहे. ए युनियन बी शोधा. एन ऑफ ए युनियन बी चा फॉर्म्युला वापरा आणि मग त्याचा कॉम्प्लिमेंट काढायचा, म्हणजे 220 मधून 200 वजा करायचं. एन ऑफ ए युनियन बी 200 येईल बघा तुमचं. एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. एन ऑफ ए तुमचं 130 आहे, एन ऑफ बी 180 आहे आणि हे 110. हे आले 310 वजा 110 म्हणजे 200. म्हणजे 200 विद्यार्थी असे ज्यांना काहीतरी आवडते. मग असे किती विद्यार्थी आहेत ज्यांना काहीच नाही आवडत, म्हणजे ए युनियन बी, एन ऑफ ए युनियन बी इंटरसेक्शन, इंटरसेक्शनचा नंबर पाहिजे. मग 220 मधून 200 वजा करायचे, म्हणजे 20 विद्यार्थी असे आहेत ज्यांना काहीच आवडत नाही. बरोबर. कॉम्प्लिमेंट मध्ये येतात ते. आणि फक्त तुम्हाला जर पाहिजे की ए आवडणार आहे म्हणजे हिल क्लाइम्बिंग, तर 130 मधून 110 वजा करा. ते पण विचारलंय ना तुम्हाला लास्टला, त्यांनी असं पण प्रश्न विचारलाय की फक्त किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडतं. किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडतं? 20. आणि किती विद्यार्थ्यांना फक्त आकाश दर्शन आवडतं? 70. ठीक आहे, टीचर कळलं सगळ्यांना? कळलं का? Yes, teacher. Yes, ma'am. मॅम तुम्ही ती स्क्रीन सोडेल दाखवा. मॅम तुम्ही ती स्क्रीनवर लिहिलं ते दाखवा प्लीज. मॅडम नंबर काय आहे? ही गणित सोडवायची आणि प्रॉब्लेम सेट मध्ये जे वर्ड प्रॉब्लेम आहेत वर्ड प्रॉब्लेम आहेत ना, प्रॉब्लेम सेट मध्ये. येस टीचर आहे. मॅम काय होमवर्क आहे? मॅम वर्ड क्वेश्चन प्रॉब्लेम मध्ये याला सोडवायचं. हा बघा, वर्ड आपला प्रॉब्लेम सेट आहे ना, त्याच्यामध्ये बघा ही बघा गणित दिसतात प्रॉब्लेम सेट मध्ये. तिसरं गणित, चौथं गणित, हो संकीर्ण मधलं तिसरं, चौथं, पाचवं, 6वं संकीर्ण प्रश्नांचं प्रॉब्लेम सेट मधलं तिसरं, चौथं, पाचवं, 6वं. ओके मॅम. हो टीचर. बाय गुड नाईट. बाय 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 मॅम. बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय गुड नाईट. बाय टीचर. बाय. थँक्यू टीचर. बाय. बाय. थँक्यू टीचर.